नमस्कार. टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शब्दात जर स्वर 2 वेळा आले असतील म्हणजे स्वर जर रिपीट झाले असतील तर कसे वाचावेत. जसं की स्वर म्हणजे काय तर ओवेल्स कोणते कोणते आहेत? ए, ई, आय, ओ आणि यू यांना आपण ओवेल्स म्हणतो. आता आपल्याला या सगळ्यांचे साऊंड शिकवलेले आहेत. जसं की एचा साऊंड आहे ॲ, ईचा साऊंड आहे ए, आयचा साऊंड आहे ई, ओचा साऊंड आहे ऑ आणि यूचा साऊंड आहे अ. या पद्धतीने आपण मुलांना शिकवलेले आहेत फोनिक साऊंड. आणि त्याशिवाय याच्याशी रिलेटेड खूप सारे शब्द पण आपण वाचायला शिकवले. फॉर एक्झाम्पल ॲ, ड, ॲम. ए फोनिक साऊंड एशी रिलेटेड शब्द ड, ॲम. नंतर ई, ब, एड. आपण हा साऊंड म्हणत आहोत ब, एड, बेड. त्यानंतर पाहूयात ई, ड, इम, ड, इम. ई आयचा फोनिक साऊंड आपण ई म्हणत आहोत. ओ, ओल्ड. यूचा फोनिक साऊंड आपण शिकवला मुलांना अ. एक्झाम्पल अम्ब्रेला. तर इथं आपण यूचा फोनिक साऊंड अ म्हणत आहोत. तर हे झाले ज्यावेळी ओवेल सिंगल येतात त्यावेळी आपण शब्द कसे रीड करायचे हे मुलांना शिकवलं. पण ज्यावेळी ओवेल डबल होतो किंवा रिपीटेड येतो त्यावेळी आपण काय वाचणार? जसं की शब्द असेल, हा शब्द आहे SEED. तर आता यामध्ये आपण ईचा फोनिक साऊंड जर ए कन्सिडर केला आणि जर ई वाचायला चालू केलं स, ए, ड, तर याचा हा शब्द आपल्याला मुलांना वाचायला शिकवता येणार नाही. तर त्यावेळी तुम्हाला मुलांना हे सांगायचं आहे की ज्यावेळी तुम्ही डबल ई पाहाल त्यावेळी फक्त ई असेल तर ईचा फोनिक साऊंड वाचणार आहात ए. जसं की बेड. पण जर ई असेल तर याचा साऊंड होतो ई, याचा साऊंड होतो ई. हे तुम्ही मुलांना सांगायचं आहे. त्याचप्रमाणे ओचा फोनिक साऊंड आपण मुलांना शिकवतो ऑ. एक्झाम्पल ऑरेंज किंवा डॉट. ऑरेंज, ऑ, डॉट या पद्धतीने. पण जर समजा एखादा शब्द असेल हा शब्द असेल तर तुम्ही हा मुलांना वाचायला कसं शिकवणार? ऑ या साऊंड प्रमाणे जर मुलं हा शब्द वाचायला गेले तर ब, ऑ, क या पद्धतीने हे शब्द वाचतील. पण हा शब्द आहे रिअलमध्ये बुक. तर मग त्यावेळी मुलांना तुम्ही हे सांगायचं आहे की ज्यावेळी फक्त ओ दिसेल त्यावेळी त्याचा फोनिक साऊंड वाचायचा आहे ऑ. आणि ज्यावेळी ओ दिसेल किंवा डबल ओ दिसेल त्यावेळी फोनिक साऊंड म्हणायचा आहे ऊ. तर पाहूयात असे काही वर्ड्स की ज्यामुळे तुमची ही कन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होणार आहे. तर आधी पाहूयात ईचे वर्ड. आत्ता सांगितल्याप्रमाणे जर फक्त ई असेल तर आपण त्याचा फोनिक साऊंड वाचणार आहोत ए. बेड, BED, बेड. पण जर ई असेल तर त्याचा फोनिक साऊंड आपण वाचणार आहोत ई. जसे की एक्झाम्पल आहे स, ईड, सीड, स, ईड, सीड. क, ईप, किप. ट, ईथ, टीथ. ब, ई, बी, बी. फ, ईड, फीड. रु, प, ई, रुपी. स, ई, सी. ड, ई, पी, डीप. फ्रीज. बीट, बीट. न, ईड, नीड. ट्र, ई, ट्री. फ्र, ई, फ्री. स्ल, ई, प, स्लीप. स, ईड, सीड्स. तर या पद्धतीने हे होते काही ईचे वर्ड्स. आता आपण पाहूयात ओशी रिलेटेड काही वर्ड्स. तर आता ज्या पद्धतीने आपण पाहिलं की सिंगल ओ असेल तर आपण वाचणार आहोत ऑ आणि जर डबल ओ असेल तर वाचणार आहोत ऊ. पण आता यामध्ये पुन्हा
लॉंग साऊंड आणि शॉर्ट साऊंड असा यांचा डिफरन्स पडतो. जसं की शॉर्ट साऊंडमध्ये आपण वाचणार आहोत ऊ आणि लॉंग साऊंडमध्ये आपण वाचणार आहोत ऊ. म्हणजे याचा उच्चार किंवा याचा साऊंड आपण दीर्घ करणार आहोत. आणि हा जो ऊ आहे, आता ते कसं ते काही एक्झाम्पल्स थ्रू तुमच्या लक्षात येईल. चला तर मग एक्झाम्पल्स पाहूयात. तर ऊ ऊ शॉर्ट. शॉर्ट म्हणजे काय? ऊ पटकन म्हणणार आपण. ब उक बुक. हा शब्द आपण कसा वाचतो? ब उक बुक. ल उक लुक. ग उड गुड. व उड उड. ह उक हुक. बुक लुक गुड उड आणि हुक. पण त्याचऐवजी जर लॉंग ऊ म्हणजे जर ऊच आहे पण त्याचा साऊंड लॉंग असेल तर आपण कसं वाचणार? मग ऊन मून. साऊंडवरून तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. मुलांना सुद्धा याच पद्धतीने तुम्ही शिकवायचं आहे. बुक हा शब्द आपण पटकन वाचला, ऊच म्हणणार आहोत आपण, पण इथं बुक या शब्दात आपण पटकन म्हणतोय बुक. पण तेच मून मून शब्द असा लांबवला जातोय म्हणून याला लॉंग साऊंड म्हणतात ऊचा. मून मून. झू 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 असं नाही म्हणत आपण. झू. उल 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 असं म्हणत नाही आपण. जसं गुड उल उल. बलून बलून. नेक्स्ट स्कूल स्कूल. या पद्धतीने ओचे हे 2 पार्ट पडतात. हे मुलांना तुम्ही सांगणं गरजेचं आहे आणि हे मुलांना हळूहळू प्रॅक्टिसनी लक्षात येतं की कधी लॉंग साऊंड म्हणायचा, कधी शॉर्ट साऊंड म्हणायचा. फक्त मुलांना तुम्ही माहिती करून देणं आवश्यक आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.